नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातल्या बैठकीत कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याचा ठराव पारित करण्यात आलाय. ओबीसींच्या बैठकीत शिंदे समिती रद्द करण्याचाही ठराव झालाय. 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रात यात्राही काढली जाणार आहे. ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास हिरावून घेतला जातोय असं भुजबळांनी यावेळी म्हटलंय. छगन भुजबळ यांनी स्वतःच्या सरकारवरच हा आरोप केलाय आणि घरचा आहेर दिलाय. महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे. यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा. ठराव क्रमांक 2 संमत करण्यात आला. महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना त्या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. ठराव क्रमांक 3 आहे. मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. हे आम्ही 3 ठराव इथे मंजूर केले. ते आम्ही शासनाला पाठवू. 3 फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं. महाराष्ट्र यात्रा ओबीसीची आपण काढतो, ओबीसी एल्गारची महाराष्ट्र यात्रा, त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आमचा कुणाचाही विरोध नव्हता, परंतु आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांच्या लेकराचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातोय त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे, संताप सुद्धा आहे.